हॅलो फ्रेंड्स. तर थंबनेलवरनं तुम्हाला तर समजलंच असेल, तर व्लॉग करायचं नव्हतं आणि सध्या ना म्हणजे जवळपास एक आठवडा झाला. तर सगळे नाही कसे म्हणजे एक आठवडा नाही 2 दिवसापासून टेन्शनमध्ये आहेत. कारण की ना माझ्या सासूबाईंचं आहे ना ब्लॉकेज निघाले. म्हणजे टेन्शन पण नाही आणि समाधान पण वाटते की अरे कळालं, म्हणजे नाही का ती गोष्ट आपल्याला पटकन कळून गेली. मोठा तो धोका होणार होता ना तो टळून गेला. तर त्यामुळेच आज म्हटलं चला एक ब्लॉग पण शूट करावं तुमच्यासोबत आणि थोडंसं एक शेअर पण करावं. आणि काही जे माहिती आहे ना, जर मला जमलं तर हे जर संध्याकाळी असले ना तर यांच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेलच. तर त्यामुळेच हा ब्लॉग शूट करते. मला पण माहिती नव्हतं अटॅकचं कसं असतं, काय असतं, त्याची लक्षणे म्हणजे मला जास्त नव्हतं माहिती. मला फक्त माहिती की डाव्या साईडला वगैरे चेस्टमध्ये पेन होतात, इतकंच मला माहिती होतं. तर झालं काय असं मी तुम्हाला आता सांगते व्यवस्थित. तर जसं की तुम्ही मागचा व्लॉग बघितला, आम्ही आजीला बघून आलो. आजी पडल्या होत्या आणि मम्मी पण घरी आल्या होत्या. तर जसे मम्मी घरी आल्या ना, मम्मीची तब्येतच खराब होती. आम्ही काय म्हटलं हवामान वगैरे नाही का थोडंसं चेंज होतं, त्याच्यामुळे सर्दी वगैरे नाही का चालू होती त्यांना पण आणि मला पण चालू होती. सगळ्यांच्याच तब्येत थोड्याशा नरम गरम होत्या. पण असं झालं की मम्मीचा ना म्हणजे तिकडनं जसं शिर्डीवरनं आल्यात ना, तर मम्मीचा नाही का डाव्या साईडचा जो पूर्ण खांद्यापासून पूर्ण हात आहे ना म्हणजे दुखत होता. त्यांनी डॉक्टरकडे पण भरपूर गेल्यात. मी त्यांना म्हणायची नाही का तुम्ही बहुतेक एक हातावर जास्त झोपले असतील नाही का, त्याच्यामुळे दुखत असेल. आणि पेन किलरच्या गोळ्या वगैरे पण त्यांनी घेतल्यात. तर आता हे गोष्ट मला माहिती नव्हती, यांना माहिती होती. आणि डॉक्टर भाऊ जे आहेत ना आमचे, मनीषाताई पण सीमाताईला म्हटल्या की नाही का की मम्मीचा शिर्डीलाच असा हात दुखत होता. तर ही गोष्ट मला पण काही जास्त समजत नव्हती, मला माहितीच नाही की हात पण दुखतो म्हणून असं. तर मग त्यांचा जवळपास मला वाटतं एक आठवडाभर त्यांचं चालूच होतं हात दुखणं वगैरे नाही का सारखं. मग त्या इकडच्या डॉक्टरकडे पण गेल्या, जाऊन आल्यात, पण काही फरकच पडत नव्हत्या. त्या दिवशी अक्षरशः माझ्याकडे बसल्या आणि नाही का श्रेया मी बसलेली होती हॉलमध्ये आणि रडायला लागल्या नाही का. त्या म्हणत होत्या की पेन मला ना सहन नाही होते, मला नाही का आता नको नको वाटते आता दवाखाना वगैरे नाही का. त्या थोड्याशा इमोशनल झाल्या. आणि आजीचं पण थोडंसं ते डोक्यात टेन्शन वगैरे, पण ते नाही का असतं, शेवटी आई आहे, कोणाची आई असू दे, किती वय झालं किती म्हातारी झाली तरी प्रत्येकाची आई आई ती आईच. आई जर अशी आपली डोळ्यासमोर असं आईला त्रास होत असताना तर कुठल्या मुलीला असं सहन होणार नाही, बरोबर आहे की. प्रत्येक मुलीला वाटतं आपल्या आईला नाही का देवाने सुखरूप नाही हो, काही जास्त त्रास नाही हो. पण ते मनात ते धास्ती वगैरे. आणि घरी शिर्डीवरून जशा घरी आल्या तर ते मनात त्यांची ती कुसबूस वगैरे रडत पण होत्या. आणि आज शिर्डीवरून आल्या त्या दिवशी त्यांच्या छातीत धडधड पण होत होती, जीव घाबरत होता, असं नाही का घाबरा होत होता. तर असं झालं. आणि मग नंतर भाऊन त्यांनी मग इकडचे एमएचचे त्यांची ट्रीटमेंट जिथं होते ना तर तिकडच्या डॉक्टरकडे नेलं. मग तिकडे चेक वगैरे केलं वगैरे आणि त्यांनी मग रेफर केलं इकडच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, बाहेरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडं कळालं की मम्मीचे 99% ब्लॉकेज आहेत. तर असं कळालं आणि थोडंसं एक म्हणजे नाही का घाबरलं पण आणि थोडंसं हे पण वाटलं अरे नाही पटकन कळालं. म्हणजे घरी जो मेन नाही जास्त जर वेळ लावला असता ना तर घरी असं नको म्हणायला, पण त्या गोष्टी तो धोका टळून गेला, बरं झालं. आणि मग आज जे आहे ना ते काय ऑपरेशन, मला जास्त याच्यातलं माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला हे जेव्हा येतील ना संध्याकाळी मी तुम्हाला सांगेलच सगळ्या गोष्टी. तर आज ते काय आहे ते ऑपरेशन होणार आहे. तर डॅडी आता थोड्या वेळानंतर जातील. सकाळी संतोष भाऊ सीमाताई दोघंही गेलेले आहेत. मी घरात इथं सगळ्यांचं थोडंसं नाश्ता पाणी वगैरे करून दिला. डॅडींनी पण नाश्ता केला. आता डॅडी आहेत ना तर ते डब्बा वगैरे घेऊन जाते संतोषभाऊ सीमाताईसाठी. मम्मीला जे आहे ते हॉस्पिटलमधलं जेवण आहे ना ते देत आहेत प्रॉपरली वगैरे, ज्वारीची भाकर वगैरे असं सगळं त्यांचं देत आहेत. बघू संध्याकाळी जर जमलं तर माझी, कारण मी गेलेलं नाही अजून हॉस्पिटलमध्ये मम्मीला भेटायला. तर जमलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल कशा आहेत त्यात. बघूयात संध्याकाळी जर हे आले तर यांना सांगेल मला पण घेऊन चला. तर संध्याकाळी जाईल भेटायला. बहुतेक आज संध्याकाळी रात्री त्यांना ठेवतील ऑब्झर्वेशनमध्ये आणि त्यानंतर मग उद्याकडं घरी येतील. तर बघत हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवते. करायचं नव्हता पण एक माहिती देण्यासाठीच मी करते, बाकी दुसरं काही नाही. असंच त्याच्यामुळे जरा हे 1-2 आठवडे ना आमचे असेच चाललेले आहेत. सगळ्यांच्या तब्येती खराब आहेत. तर मम्मीचं असं वाटलं नव्हतं की ब्लॉकेज वगैरे निघतील. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी त्यांना एकदा ना अटॅक येऊन गेलेला आहे. त्यांना शुगर आहे, BP आहे, सगळ्याच बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि पित्ताचे खडे पण त्यांना आहेत ना तर त्यामुळे त्यांना तो बराच त्रास होतो गोळ्या. तर आता मी डबा वगैरे करून घेतलेला आहे. डॅडींना तिथून फोन येईल, संतोषभाऊ सीमाताई फोन करतील आणि त्यानंतर मग डॅडी इकडनं जातील. मी त्यांना संतोषभाऊ सीमाताईंनी त्यांना डबा दिलेला आहे करून.
तर ते घेऊन डबा घेऊन जातील आणि मग मी संध्याकाळी जाईल. लहान बेबी अलाउड नाही बाबा, ते डॉक्टर लोक ओरडतात. सो आताच शिवण्याला स्कूलमधून आणली होती, ती जेवली वगैरे आणि डॅडी जाणार होते ना टिफिन द्यायला, तर त्यांनी मना केलं. भाऊ म्हटले की आम्ही इथंच काहीतरी थोडंफार खाल्लं, डॅडींना नाही येऊ दिलं त्यांनी. सो डॅडी अजून पण घरीच आहेत, वरती आराम करताय. श्रेयाने त्यांना चहा बनवून वरती देऊन दिला. यार नाही केस काय झाले तुझे? नाही, आईजवळ नाही जाऊ शकत बेटा तू. क्लासला जाते, डॉक्टर लोक म्हणतात लहान पोरांना नाही आणायचं. हॉस्पिटलमध्ये कसं जाऊ नाही देत, तुला कळत नाही ती गोष्ट, राहू दे. तर आता इलाच क्लासला सोडून येते आणि त्यानंतर मग हे आले की आम्ही जाऊयात. तर मी रेडी होते, तर तुम्ही बघत राहा. तर साहेब आलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत आता मम्मीला भेटायला. तर तिथं म्हणतायत मम्मीला आता ICUमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तर तिथं म्हणतायत की आतमध्ये मोबाईल वगैरे तर नाही अलाउड शक्यतो, बघू जमलं तर, म्हणजे माहिती नाही, आता तिथं गेल्यानंतरच कळलं. तर मम्मी कशा आहेत काय आहेत आता मी तुम्हाला गेल्यानंतर दाखवतेच, तर तुम्ही बघत राहा. तर मी झाली आहे रेडी, चला बघूयात कसं आहे. बरं वाटतंय ना? ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही. घे काळजी घे. झोप मग आता, जास्त वेळ थांबवायला तुम्ही. हां, काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं, जास्त विचार करू नका आणि पोटभर जेवण करा. येऊ का मग आम्ही? हां, तुम्ही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां ठीक आहे, तुम्ही टेन्शन तुम्ही पोटभर जेवण करा, कारण गोळ्या घ्यायच्या आहेत बरं का. 2 रोज जायला नुसतं फिरायला नाही काही नाही, ते जेवतील व्यवस्थित करतील आराम. सोडतो मी त्याला. त्याला खावड बिवडीन चोपड झाले. हां हां जाऊन येऊन आता आराम. हां, आणि रडायचं वगैरे नाही, जास्त टेन्शन नाही घ्यायचं, काळजी नाही. आराम काय लागलं तर बिंदास पावड मारायचं. हां, फोन तुमच्याकडे आहे का? फोन नाही ना, फोनची व्याज तेजला नको नको, राहू द्या, फोन पण नको आता. तुम्ही ना आराम करा, फोन राहूच नका देऊ तुमच्याकडे. कसे कोणाकोणाचे फोन पण येतात मग त्यापेक्षा. फोन हां, फोन घेऊन जातो लागलंच ते घरी. घरी घेऊन जा. हां, पोटभर जेवा बरं का, रात्री पण व्यवस्थित जे आलं ना ते सगळं खा आणि व्यवस्थित गोळ्या घ्या आणि आराम करा. जास्त डोक्यात काही विचार करू नका. उलटे येते का काय आता, उलट्या नाही येणार, नाही असं विचार न करू. आता ते ऑपरेशन केल्यानंतर उलटे येतात कोणाकोणाला. ते थोडं तसं सांगा मग तुम्ही डॉक्टरना, जर काही वाटत असेल ना. ते औषध देतील त्याचं. हां आणि औषध दिली खाल्लं तर उलटे येतात. हां ना, बचायला पाहिजे थोडंफार तरी आता. नाही, होईल होईल, हळूहळू पडता पडता फरक पडेल. चला. करा मग आराम. हां, जाय बाबाला बी घेऊन जायचं. चला येऊ का मग? हां, अवतार वगैरे झालं आहे. आज सकाळपासून सीमाताई हॉस्पिटलमध्ये ना, त्याच्यामध्ये अवतार झालं. आम्ही आलो आहे आता मम्मीला भेटून भाजी घ्यायला. सीमाताई संतोष भाऊ आम्ही यांच्यासोबत काय मम्मीसोबत व्हिडिओ काढला का? मला ते आणि कॅमेरा यांना द्यायला लावला यांच्याकडे. कोण नव्हतं, मी परत काढून कॅमेरावाले यांनी म्हणतो चला, मला तिथं लगेच अडवलं त्यांनी. मला म्हणे मोबाईल नाही न्यायचा मध्ये. नाही, मी काढला मम्मीचा व्हिडिओ. मोबाईल आतमध्ये गेले ना, मग मी म्हणलं हो रुपाली त्याची मोबाईल जाऊ द्या, पाठवतो बाहेर. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही इतक्यात संध्याकाळी घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर आहे ना, तर शिवण्याचं थोडंसं आहे, प्रॉब्लेम चालू होते. तर तिला हॉस्पिटलला नेलं. साक्षी होती माझ्यासोबत. हे मम्मीजवळ थांबलेले आहेत, भाऊ आणि हे दोघंही गेलेले आहेत मम्मीजवळ, कारण की मम्मी आता ICUमध्ये आहेत ना. तर तिथं तर नाही राहणार, पण हॉस्पिटलमध्ये खाली थोडंसं रात्रभर मम्मीसोबत राहणार, म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे जर आला तर म्हणजे कसं मग ताबडतोब लगेच तिथं जाता येतं. तर त्यासाठी हे दोघं भाऊ राहणारे गाडीत झोपतील, नाही तर मग तिथं आहे थोडंसं सोय आहे वाटतं तिथं झोपण्याची. तर मग तिथं खालीच आहे तिथं जागा, तिथं झोपते. तर आता असं भाऊ गेलेले आहेत ब्लँकेट वगैरे सगळं काही घेऊन. तर दोघं भाऊ आता तिथंच आहेत, आम्ही घरी आहोत. आणि शिवण्याला अचानक त्रास सुरू व्हायला लागला, तिला लूज मोशन झाले आणि असले डेंजर लूज मोशन झालेत ना, बापरे मी सांगू शकत नाही. अक्षरशः पोट खूप बिघडलेलं आहे तिचं, बाहेरचं खाती बिती. आठवडाभरपासून तिची तब्येत खराब होती. मी जसं म्हणते ना, मागच्या वेळेस आमच्या सगळ्यांच्याच तब्येती खराब होत्या. तर शिवण्याला आता हॉस्पिटलमधून आणलं, तिला गोळ्या वगैरे दिल्यात आणि मी पण थोडंसं खाल्लं वगैरे. इच्छा होत नाही घरात असं काही असलं ना, तर खरंच रिअली सांगते, मी खोटं नाही बोलते, अजिबात इच्छा अशी जेवायची अजिबात इच्छा होत नाही, माहिती आहे का. माझंसुद्धा इतकं डोकं पेन करत होतं ना विचार करून करून. पण बरं झालं की त्या गोष्टी कळल्या, म्हणजे मम्मीचं
जो म्हणतो ना आपण ते धोका होण्यापासून टळला आणि आपल्याला लवकर कळून गेलो. ती देवाचीच कृपा होती की नाही का, देवालाच काळजी होती. तर ते काही झालं नाही आणि व्यवस्थित झालेलं आहे सगळं. आता मम्मी व्यवस्थित आहे, डॉक्टरच्या अंडरमध्ये आहे. ते आता काळजी घेतील. उद्या दिवसभर मग त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील आणि त्यानंतर मग त्यांचं अजून बघतील कसं आहे काय नाही व्यवस्थित. आणि मग परवाकडं मम्मी फायनली डिस्चार्ज घरी येतील. पण बरं झालं, ते सगळं काही व्यवस्थित झालं. आणि सगळ्यांनी मेन म्हणजे काळजी घ्या, कारण की आता सध्या ना सगळ्यांचेच ते पोटाचे प्रॉब्लेम वगैरे काही ना काही चालू आहेत आणि अटॅकचे पण प्रमाण वगैरे भरपूर असे येतात. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरामध्ये काळजी घ्या. मुलींचे काढतो. गाल दुखते माझे. अच्छा. तिथे खाऊन देत नाही बरोबर. वाव, कसं जातं असं वाटतंय. असं वाटतं पण ज्यांना रॉकेट पुण्यात पहिलंच लिफ्ट झालं वेस्टर्नला 2 मजला खाली. हां नाही मायनसवाले. सो हॅलो फ्रेंड, तर आज आहे मम्मीचं ऑपरेशन नंतर दुसरा दिवस आहे. आज हे आहेत मम्मीकडं आणि दोघं भाऊ रात्री मम्मीजवळ थांबले होते आणि आता सकाळी भाऊ आलेले आहेत घरी. सो मम्मीला आता मी इथं मुगाची डाळ टाकलेली आहे, तर त्यांना जशी आवडते तशी मुगाची डाळ, आणि इथं भाकर टाकून घेते मम्मीला. तर भाऊ आणि सीमाताई परत पुन्हा जाणार आहेत. जमलं तर आज सोडतील, नाहीतर मग कारण की उद्या आहे ना संडे आहे आणि मग परवा सोमवारी 26 जानेवारी आहे. तर त्याच्यामुळं मग काय माहिती सुट्टी असते ना, तर त्याच्यामुळं सोडता की नाही सोडता ते काही माहिती नाही. आता मम्मीच्या मुवमेंट्सनुसार बघतील, ते ठरवतील. तर बहुतेक संध्याकाळपर्यंत ठेवतील. जमलं तर रात्री सोडतील, नाही तर मग माहिती नाही. तर ते बघूयात आता कसे आहेत. आता हा डबा आहे ना, मी करून भाऊन जाऊ देते. भाऊ आणि सीमाताई आता चालले आहेत. घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मम्मीची काय मुवमेंट्स आहेत, कसं आहे. तर बघत राहा. चला. सकाळी आम्ही गेलो होतो आईला भेटायला. तर सकाळी आईला उलट्या होत होत्या म्हणून आईला काय त्यांनी डिस्चार्ज दिला नाही आणि आईला जेवण वगैरे खाऊ घालून आम्ही निघालो होतो तिथून 3:30-4 वाजता. आता घरी आलो, 2 तास थोडा रेस्ट घेऊन आम्ही निघणार आहे परत आईला भेटायला. तर एकंदरीत असं आहे की 1 दिवस एक्सटेंड केला आहे डिस्चार्ज द्यायला त्यांनी उलट्या होत असल्यामुळं, आणि 1 दिवसानंतर सोडणार आहे. उद्या डिस्चार्जचं प्रोसेस चालू होईल, उद्या देतील डिस्चार्ज ते. आणि उद्या नेमकं 26 जानेवारी असल्यामुळं आम्हाला शक्यता कमी वाटते, पण बहुतेक भेटेल डिस्चार्ज. तर एकंदरीत आईची तब्येत खूप छान आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि माझी मम्मी एकदम व्यवस्थित चालते फिरते, त्यामुळं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आणि आमचं CGS थ्रू असल्यामुळं ते आम्हाला कमी रेंज म्हणजे फ्रीमध्ये झालं असेल त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ आमच्या व्हिडिओ बघितल्यामुळं आणि तुम्हाला थोडंफार माहिती कळाली असेल की अटॅक येण्याच्या अगोदर काय काय होतं. तर बघत राहा हा व्हिडिओ शेवट. माझी नक्कल करताय. सकाळी शिवण्या गाणं बघत होती, जुनं गाणं होतं तर ते बघत होती आणि हिला तर जास्त धाप करायला येतं. शिवण्या गाणं बघत होती, काय दिल्ली काहीतरी सोनम कपूरचा पिक्चर आहे आणि अभिषेक बच्चनचा पिक्चर आहे, त्याच्यातलं जे गाणं आहे मसक्कली मसक्कली नाही का, मला आवडतं म्हणून मी डान्स करत होते माझी नॉर्मल शिवण्यापुढं. आणि हे दोघं श्रेया, हे बघा श्रेया आणि हे केलं जातं तिकडं, इकडनं मला बघत होते नाही का आणि हसत होते. तुमच्यापेक्षा भारीच नाचते तुम्ही, तरी नाचत नाही माकडे. तर आता हे परत चालले आहेत. दुपारी ना रात्रीचंच खाल्लं, स्वयंपाकच केला नाही दुपारी मी,
आणि शिवण्यासाठी डोशाचं आणलं होतं कारण ती जेवण करत नाही आहे. तर तिच्यासाठी डोशाचं बॅटर आणलं होतं कारण की मी पण टाकलं नाही. घरात कोणी हॉस्पिटलमध्ये असतं ना तर असं जेवणच जात नाही. आणि शिवण्याला पण जाऊन राहिलं त्याच्यामुळे ना स्वयंपाकच केला नाही. मी उगाच म्हटलं वेस्ट जाईल. आय लाईक डोसा. डोसा पुरा खाते. तरी तिने खाल्ला नाही तो डोसा. मग रात्रीची भाजी केलेली होती ना तर तीच खाल्ली मी पण दुपारी. आता बघू रात्री काहीतरी, आज संडे पण आहे, काहीतरी करतील. आणि तुम्ही प्रॉमिस केला तर आता हे मम्मीला येतील भेटून, मग येतील संध्याकाळी घरी. तर आता मम्मीचा फोन पण दिलेला नाही त्यामुळे हे आता लवकर चालले आहेत. आता मगाशीच आले होते, थोडं जे खाल्लं पिल्लं त्यांना जेवण दिलं आणि त्यानंतर टी व्ही वगैरे त्यांनी बरं झालं. तर तुम्ही बघत राहा. मम्मी घरी येतील ना तर त्यावेळेस आपण बोलूयात मम्मीसोबत. तर व्हिडिओ घेईलच मी, तर बघत राहा. कुठे जाऊन लावताय ते बघ. आता बघा मी म्हटले ना, मी त्या मला ओरडत होते. अरे ते अश्विन ते जाणार, ते गेले नव्हते अजून. ते योग आणि ते पण भेटायला जाणार आहेत. माझे मावस जसं तुम्ही बघितलं असेल, जे ब्लॉग नेहमी बघतात त्यांना माहिती असेल, तर त्या जाणार आहेत मम्मीला तिकडं हॉस्पिटलमध्ये भेटायला. त्यामुळे म्हणतात मग आम्ही थोड्या वेळाने उशिरा थोडंसं. बघा कोण आहे? बता सकते हो आप कौन है? बेगम हसरत महल. हसरत नाही का, हजरत बेगम हजरत. शिवण्याचं आज कॉम्पिटिशन आहे. शिवण्या बनली बेगम हजरत महल. तर माझ्याकडं बघा मी काही जुगाड केलेला आहे. श्रेयाची जी कानातली आहे ना त्याच्यासोबत एक बिंदी आलेली होती. ही बिंदीत आहे फ्रंटमधली, पण कानातला आहे ना मी इथे जॉईंट करून दिलं आणि झाला आमचा श्रृंगार. कशी दिसती सांगा? चला मी माझा गोंड दिसते का खरंच? डायलॉग. तू माझीच नजर लागून जायची. कशी दिसते बघा शिवण्याचं पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. चाललेलं आहे नीट ठेवा सगळं व्यवस्थित. हां दोघांचं. आणि मला यासाठी उठवलेलं आहे फोटो काढण्यासाठी. मला फक्त फोटो काढण्यासाठी उठवत आहे. काही पदर वगैरे झाला ना? का बरं? कारण शिराय चांगली फोटो काढते. हां चल 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 आवर आवडते का? तर बघत राहा. कॉल पटकन. बेगम ओ ते चाकू निघाला बाईचा, बेगम हजरतचा. मम्मीने काढलं. थांबते ते ह्या साईडने निघून जाते वाटतं. तो नाही ते ना, हे पण रेडी झालेले आहेत. आता मलाच रेडी व्हायचं आहे. आता शिवण्याला सोडून येतील, मग मी रेडी होते आणि मग आम्ही जाऊयात शिवण्याच्या स्कूलमध्ये. बघू तिचा प्रोग्राम कसा होतो, काय होतो. मॅडम लोक आतमध्ये येऊ देतात की नाही देतात काय माहिती नाही त्याबद्दल, पण बघूयात. कारण की ते येऊ देत नाहीत आतमध्ये बघायला. पण मला असं वाटतं पॅरेंट्स लोकांना येऊ द्यायला पाहिजे, त्यांना बघू द्यायला पाहिजे त्यांची मुलं काय काय करतात. एवढं छान सजवलेलं आहे आणि कशी करते माझी बाय. तिने आता माहिती का नमस्ते हात जोडले म्हटलं, तो नाही का तो व्हिडिओ काय तसे व्हिडिओ झालता. तिला भारी आता हात नमस्ते केलं. तिला म्हटलं असं कर असं. हो माझीच नजर लागणार हिला आज. बाबडू नजर लाव यार. काय नजर लाव. नजर लाव. लाव. गोंडा बच्चा ग तू माझ्या लय गोंडा बच्चा. लाव. नजर लाव. वाजले टाइम झाले. जा तू बाहेर. सँडल घाल सँडल घाल. वासुदेव आला हो वासुदेव आला. काय गय माझं काय माझं ओरडते केवढी जोरात. वासुदेव आला. भारी वाटतं यार. हे जेव्हा येतात ना तेव्हा असं वाटतं अजून आपण म्हणजे नाही का आहेत त्या काळामध्ये, म्हणजे अजून आहे घोर कलियुग नाही आला असं जेव्हा वासुदेव येतात त्यावेळेस. आणि भारी वाटतं आणि ते वेगळीच वाटते ती पहाट. म्हणजे नाही का सांगू नाही शकत, मला एक्सप्लेन नाही करता येते, पण भारी वाटतं यार येतात ना जेव्हा आपल्या इथून, तर छान वाटतं. सो फायनली मी झाले रेडी. आवरून घेतले पटकन, अंथरूण वगैरे बसून घेतली आणि हे गेले तिथं झेंडावंदन करण्यासाठी. आमच्या इथलंच 2-3 घर असं सोडलं का मोकळं ग्राउंड आहे, तिथं करतात झेंडावंदन. नगरसेवक कोणी मुख्य बोलवतात आणि त्यानंतर झेंडावंदन त्यांच्या हस्ते झेंडावंदन करतात.
आणि ते येतील की मग त्यानंतर बघू शिवण्याच्या स्कूलमध्ये जाऊ. आय होप तिचा जो प्रोग्राम आहे तो बघायला भेटू ना. मॅडम असतील ना त्यांनी म्हणजे आम्हाला घेऊ द्या आतमध्ये, कारण की घेत नाही शक्यतो. चुकून जर घेतला तर घेतलं बरं आहे. एक वेळेस गेलो होतं, एक वेळेस आधी जे संध्या मॅडम होते ना तर त्यांनी घेतलं होतं, पण आता ते जे आहेत ना वाईस प्रिन्सिपल असतात ना ते चेंज झालेले आहेत, तर त्यामुळे आता बघू घेतलं तर चांगलीच गोष्ट होईल. मला बघायचं आहे शिवानी स्टेजवर कशी बोलते. तरी ती जाताना थोडीशी जम्पलिंग करत होती डायलॉगमध्ये, पण बघूयात कसं करते. तर आता मी झाले व्हाईट कुर्ता घातलेला आहे, यांनी सुद्धा व्हाईट शर्ट घातलेला आहे. तर बघूयात. आणि आज आमचा उपवास आहे, अजून आम्ही चहा वगैरे पण काहीच घेतलेलं नाही आहे, यांनी पण नाही घेतलेला आहे. पहिले आधी शिवण्याच्या इथं जातो आणि मग त्यानंतर बघू चहा वगैरे. आणि आम्ही दोघं आता सोमवारचा उपवास धरतो, हे गुरुवारचं धरतात. असे उपवास चालू आहेत आता आमच्या दोघांचे. हे चला तर मी रेडीचं झालेले आहे, हे यांची वाट बघते. हे आले की मग जाऊयात आपण शिवण्याच्या स्कूलमध्ये. तर चल बघत राहा. आणि हां, अजून एक गोष्ट की मम्मीला आज बघूयात आता शिवण्याच्या स्कूलमधून आल्यानंतर मग हे दोघं परत जातील. आज मम्मीला सोडता की नाही सोडता ते काय माहिती नाही आहे, कारण की आज 26 जानेवारी आहे, तर त्याच्यामुळं माहिती नाही. आता गेल्यानंतरच कळलं. मम्मी जर घरी आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेलच. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा. माचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शिशु मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे. शिवण्याचं अजून झालेलं नाही. आता आपण बघूयात शिव कुठे आहे हो. शिव दिसत नाही ना. इकडे वाटतं फॅन्सी ड्रेसवाले सगळे काय. चला बसू. आहे ग अवतारचे फार बँड वाजली. दाखव इकडे. झालं अजून नाही झालं का. शिव इकडे. हे लागेल ना तुला. लागेल लागेल ना. घे राहू दे. Please enjoy the parade presented by our students showcasing unity. रडतोय ग बिचार. एक्साइटमेंट खूप असती, पण स्टेजचं कॉन्फिडन्स पाहिजे खरा. माझा बाबडा आहे तसा हुशार आहे. हां ना. So now we invite all our freedom fighters. You have to guess who they are. जाऊ दे जाऊ दे. इथून काढते ना असं. हे बघ येतो ना क्लिअर येतं बघ. हे ना कशाला उगाच दुसऱ्यांना डिस्टर्ब होतं ना उगाच. हे किती गोल गोल दिसते. शिवण्या चालली स्टेजवर. डिट्टो दिसते ती. एकदम डिट्टो दिसू राहिली. तलवार घेतली का हातात. Third standard OV. प्यारा बच्चा आहे.
डायलॉग नको चुकायला फक्त मेन टायमिंगला. हाईटला पण साधारण हा ना, उंच दिसते. ती मॅडम जवळ गेली, ती मॅडमची हो, ती मॅडमच्या हाईटला दिसते एकदम. मॅडम हाईटला छोटी. मॅडमच्या हाईटला छोटी आहे. हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी, मैं तो झांसी वाली रानी थी। क्या आप बता सकते हो मैं कौन हूँ? झांसी की रानी। मेरा नाम शिवंदर माली, मैं 6वीं कक्षा में पढ़ती हूँ। सन 2857 में भारतीय विद्रोह की प्रमुख महिला क्रांतिकारी थी। बता सकते हो मैं कौन हूँ? नाही थांब, मॅडम सांगते ना. बेगम हजरत महल। मॅडम सांगते, तिला नसतं बोलायचं ते. फायनली शिवचा कार्यक्रम झालेला आहे. 26 जानेवारी सेलिब्रेट झालेली आहे. आणि शिव कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता आम्ही चाललो आहोत घरी आणि शिवनी मस्त केलं. तुम्ही पण सांगा कसं केलं शिवनी. थोडा आवाज थोडासा कमी होता, मी तिला म्हणत होते थोडंसं मोठ्याने बोल, पण काय हरकत नाही. तो मेन म्हणजे स्टेज कॉन्फिडन्स आहे ना, तो लहानपणीच आला ना, तेच एक महत्त्वाचं असतं. पण केलं तिने, छान केलं. आता आम्ही घरी जातो. हे निघून गेलेत कारण की यांना जायचं होतं यांचं नगरसेवक बरोबर. बैल आला आहे आमच्यासमोर, आम्ही घाबरतो बापरू. तर आता चला घरी जातो, मग भेटते तुम्हाला. बैल आहे आमच्यासमोर. हे बापरे, बघतो घाबरतो असा. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 26 जानेवारी. जसं की सकाळी शिवण्याचं झालं स्कूलमध्ये कार्यक्रम आणि त्यानंतर हे दोघं भाऊ गेले होते मम्मीजवळ मम्मीला आणण्यासाठी. तर आज सोडणार होते, पण असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं की मम्मीच्या याला काय लिव्हरला सूज आहे. हां ना, तर एक दिवस रेस्ट करायला सांगितलं, तर देणार एक दिवस नंतर उद्या डिस्चार्ज देते. म्हणजे जास्त असं घाबरण्यासारखं काही नाही, पण लिव्हरला सूज आहे. ते हे म्हणत होते की मम्मीचं प्रॉब्लेम होता, असं होतं का आधीपासून? फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हर का? तर त्याच्यामुळं ते डॉक्टरांनी ना आणखी आहे ते म्हटलं की आजचा दिवस पूर्ण राहू द्या ऑब्झर्वेशनमध्ये. तर त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि उद्या सोडतील. मग उद्या मम्मी घरी येतील. हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. थोडं चहा घेतला, बसले होते, चहा पीत संपला. आता जाऊ द्या, नंतर बोलवलं तुम्हाला. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. थोडंसं रेस्ट केला. आता हे श्रेया खूप मागं लागली की मला पण जायचं, आईला भेटायला मला पण जायचं. तर हे जाऊन आले सकाळी दोघं भाऊ, मम्मीला डबा दिला आणि त्यानंतर मग आता हे म्हणताय की श्रेयाला घेऊन जातो संध्याकाळी. पण आता अजून हे साहेब झोपलेले आहे, शिववरती खेळते. श्रेया म्हणते मला जायचं आहे. तर आता माझे थोडेफार भांडी कुंडे होते ते झाले घासून. मोटर चालू केलेली आहे जशी की आमची नेहमीच आहे. संध्याकाळच्या वेळेस मोटर चालू करून दिलेली आहे. डॅडी आहे टेरेसवर, पाणी ते टाकी बघतायत. जर भरली की मग ते फोन करतील. आता श्रेया थोड्या वेळाने जाईल, तर बघूयात. तर तिला सांगते तू तुझ्या मोबाईलमध्ये आईचा व्हिडिओ काढून आण. मी आता काय करते, जसं जो जे जातो ना तर त्यांना सांगते श्रेया तू पण व्हिडिओ काढून आण आईचा, बरं का. मी जाणार आहे आईकडे. तर बघूयात. श्रेयाला आता इंटरेस्ट येतो थोडासा ब्लॉग करायला. तर ती म्हणते मग मी आपण दर संडेला वगैरे असं थोडंसं करूयात ब्लॉगिंग थोडी. हां, तर ते थोडंसं श्रेया करणार आहे मदत मला थोडीशी ब्लॉगिंगला. करशील का? तर बघूयात. संडेला असं चाललं आहे. आता सध्या एवढा एक 2 आठवडे जरा थोडंसं प्रॉब्लेमच चालू होते. जसे आजी पडल्या शिर्डीला आणि आजीला बघायला गेलो. तिकडून आल्यानंतर असं सगळ्यांची तब्येती खराब. मम्मीचं पण असं झालं, पण देवाच्या कृपेने सगळं काय आता व्यवस्थित आहे. उद्या डिस्चार्ज भेटेल मम्मीला, मम्मी येतील घरी. त्यानंतर मम्मीला भेटायला मग बहुतेक मनशाताई वगैरे पण येतील, मामा येतील, मावशी मम्मीच्या बहीण आहेत त्या भाऊ मावशी आत्या, तर त्या पण येतील. असं म्हणजे कोणी येईलच. तर माझं झालं ना सगळं काही व्यवस्थित, तर मग मी बघल संडेला नॉर्मल आपला सॅटर्डे संडे असं दोन्ही एकत्र असा ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे. तर ब्लॉग करायचं कारण इतकंच होतं माझं की सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. असं काही गोष्टी होण्याच्या आधीच तर तुम्ही प्रिपेअर राहा, म्हणजे नाही का व्यवस्थित स्वतःचं बॉडी चेकअप वगैरे करून घ्या. बाकी दुसरं काही नाही, इतकंच कारण होतं की
प्रिपेअर राहा, व्यवस्थित काळजी घ्या सगळ्यांनी. असं काही लक्षणं असतात तर पटकन लगेच डॉक्टरकडे जा. तर बस इतकंच कारण होतं व्हिडिओ बनवायचं, बाकी दुसरं काही नाही. मम्मीची तब्येत आता व्यवस्थित आहे. शिवण्या खेळतीवरती, मी आता थोडंसं चहा पिला बसले थोडीशी. तर हे जातील मग मी श्रेया तू व्हिडिओ काढ बरं का. आईचा तिकडं हां आईबरोबर बोलतो ना, व्हिडिओ काढतो थोडंसं. हां ICU नव्हतं अलाउड म्हणून मग मी त्या दिवशी मी गेलते ना, त्या दिवशी ICU होतात मम्मी, तर त्यामुळे मला काही काढता नाही आला. पण आता काढू शकते, नॉर्मल वॉर्डमध्ये करू शकतात, काय हरकत नाही. तर जसं जसं जे जे गेलेत ना त्यांना सांगितलं तुम्ही व्हिडिओ काढून आणा. त्याच्यामुळे जे मधले काही व्हिडिओ आले असतील ना, तर ते काही भावांच्या मोबाईलचा असेल आणि काही बहुतेक यांच्या मोबाईलचे व्हिडिओ असतील. शेवटी माझ्या मोबाईलसारखी क्लॅरिटी कोणाच्याच मोबाईलला येणार नाही. माझा आयफोन नाही आहे, पण बरं आहे, चला चांगला आहे मोबाईल आहे. फ्रेंड तर इथं बघू शकताय मम्मीला असा पातळ असा गव्हाच्या पिठाचा, आम्ही याला घाटा म्हणतो. जसं तो पंजाबमध्ये नसतो का कडा प्रसाद, तसा थोडासा पातळ केलेला आहे. असा पातळ करतो तर तो छान लागतो, तर त्यांच्यासाठी थोडासा पातळच केलेला आहे. आता हे घेऊन चालली आहे टिफिन. याच्यातून श्रेया झाकण पॅक लाव व्यवस्थित, झाकण पॅक लावून घे. तर आता हे चालले आहेत दोघंजण, मी आहे घरात एकटी. आता स्वयंपाक करून घेते, आज उपवास आहे सकाळपासून आमचा. यांना थोडंसं बॅग देऊन देते, म्हणजे हे थोडंसं घेऊन येतील. हे बघा मी नवीन झाड घेतलं आहे, झाड नाही सॉरी स्नेक प्लांट आधीपासूनच होतं. ही कुंडी घेतली त्याच्यासाठी छोटीशी मस्त फॅन्सी, आणि हे बांबूचं झाड माझ्याकडं नव्हतं, माझं आधीचं होतं ते खराब झालं, तर हे घेतलेलं आहे. तर सो आपलं कसं हॉल असतो त्यामध्ये हे स्नेक प्लांट छान असतं. बरंचसं काही कारण आहे त्याची ठेवावं ते आपल्या हॉलमध्ये, सो ते ठेवलेलं आहे. काय नाही ना सीमत इकडं, सीमत इकडं जाय. व्हाईटवाल्या नव्हत्या का सीमत इकडं बघा. आईची वेळ शिवण्याला म्हणते शिवण्या. पावसाचं वातावरण झालं का गं? एकदम असं वातावरण टाका ना कसं झालेलं आहे. उदास उदास वाटतंय. हे ना थंडीचे दिवस संपले ना, असं वेगळंच फील येतो, उदास उदास वाटतंय यार घरात. नाही काय ती जॉल आहे सगळी आली इथं खाली. बिर्याणी खाईन तसंच आहे आणि जॉ लाईन दिसत आमची. आता आज एक्सरसाइज करायची, पण आपली स्वतःची काळजी घ्यायची, एक्सरसाइज करायची. चला लेडीज आहे ना, लेडीज कमेंट ना, शी केलं तर घाण होती ना का, तर मग कपडे लावतात. दरवाजा बंद करून शकत बसायचे. बघा त्यासाठी घाटा आणलाय. हा घाटा मी बनवलाय. साखर पाहिजे होती तुला? बिना साखरेचे ना? थोडं कमी साखरेचं. बिना साखरेचं केलं म्हणजे बिना साखर नाही, थोडं साखर टाकले, जास्त नाही टाकले. आता कसं वाटतंय सांग? मस्त एनर्जी आली ना. चालू आहे, इंजेक्शन चालू आहे 5 दिवसापासून. मस्त आता मस्त घरी असेल तो आता. मस्त घरी आहे, मस्त घरी आहे. आपण मस्त उलटे नाही झालं ना, उलट्याने झाल्या. मग उद्या सोडून इंजेक्शन देऊ राहिले, 4 इंजेक्शन दिले आता. उद्या सोडून मग जातं तुला. 4 इंजेक्शन दिले त्यांनी आता. घरी जाऊन मस्त मटण बनवत आहे बाबा त्यासाठी उद्या. हॅलो फ्रेंड्स, तर माझा स्वयंपाक झालेला आहे. का तर शिव आली मध्येच, ती म्हणते मम्मी थोड्या वेळाने खाऊ का. तिला म्हटलं नको, ती असं तिला तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे थोडंसं जेवण वगैरे आता तिला एवढं जात नाही आहे, पण होईल हळूहळू. तर त्याच्यामुळे तिला काय केलं आहे, फिक्का वरण भातच दिलेला आहे थोडासा. आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. माझं फेवरेट आयटम केलेला आहे. अजून एक फेवरेट आयटम आहे. मला थोडासा मोकळा वेळ मिळाला ना, मी तुम्हाला नक्की शेअर करेल. इतकं फेवरेट आहे ना, इतकं फेवरेट आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत.
इतकं छान आहे, म्हणजे 2 चपात्या काय असे सुद्धा खाऊ शकतो आपण मिरची वगैरे त्याच्यावर. आणि हे तर एक तर भाताबरोबर छान लागतात. वांग्याचे का कमाल लागतात, कमाल. सगळ्यांकडं व्हायरल रेसिपी आहेच, पण तरी पण मी करेल शेअर तुमच्यासोबत, कारण की प्रत्येकाची करायची पद्धत असं थोडं काहीतरी थोडाफार डिफरन्स असतोच. तर आपण कसं करतो आणि आपल्याला जी चव आवडते ना, आपण मग त्याच पद्धतीने करतो, असं असतं ते. तर मी करेल शेअर तुमच्यासोबत. तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि हे पण अजून आले नाही आहे, श्रेया आणि हे शिवण्याला आता दिला आहे डाळ भात. तर चपात्याच राहिल्या, तर चपात्याच करत होते मी. बाकी भांडी कुंडी सगळी आवरून झालेली आहे. तर दाखवते मी तुम्हाला. चल तर बघू शकताय, खूपच छान लागतात यार, मी सांगू नाही शकत. आणि सरसोच्या तेलात केलं ना, तर अतिशय सुंदर लागतात. इथं मटकीची थोडीशी सुकी अशी भाजी करून घेतलेली आहे. शिवाण्याने आता डाळ भात घेतला ना, थोडंसं डाळ केलेली आहे. हिरवी मिरचीचा तडका माझा फेवरेट आहे आणि यांना आवडतो. तडक्यावाली मिरची नाही का, ती लाल तिचा आवडतो. भात झालेला आहे. गोड आज काही केलं नाही जास्त, हे म्हणतात जाऊ दे घेऊन येईल. तूप पण संपलेलं होतं माझं गावरान, त्यामुळे मग गोड केलेलं नाही उपास सोडायला. आता चपात्या करून घेते आणि त्यानंतर आलेच वाटतं. लावली ती कुठली आहे? ऑपरेशनच्या नंतरची आहे का? कसं वाटतंय का तुम्हाला ते सांगा आता सगळ्यांना. बरं वाटतंय आता घरी आले तर. जशी याच्यामध्ये पडेल होती मी, आता बरं वाटतं थोडंसं. हे ऑपरेशन झाल्यानंतरच वाटतं. हड्डी बघते कुठे आहे गं? रिडकी हड्डी बघते. कोणती? ते हेच आहे ना, मोबाईल मध्ये पाठवलेलं. हे असं सगळीकडे देतात का सीडी? हा सगळ्यांना देतो, ज्यांचं झालंय त्यांना हो ना. बघायला तुम्हाला. ही बॅकबोन आहे ना? घेतली बी नव्हती. हे बॅकबोन आहे ना? घेतली बी नव्हती मिलिटरीची दवा. आता हे काय आहे मध्ये? हे हार्ट आहे ना? हा हार्ट आहे माहिती आहे, पण ते मला असं का वाटतं की ते हे काहीतरी आहे तिथं, म्हणजे स्टँड होता, म्हणजे काय आहे का नंतर? आणि आधीचं मग ते काय असतो, एक्सपायर होऊन जातो का? ते आधी 20 वर्षापूर्वी बसवलेला कमी होऊन जातो ना, वीक होऊन जातो. विरघळून जातात का? 3 days later. तर म्हणणं मम्मीला आता बरं वाटतं बरं का. मटकी तर नाही, नाही मटकी नाही त्याच्यात, मूग आहे मूग. काय नाही, मटकी नको. नाही. कसं वाटतंय तुला आता, तब्येत कशी वाटते? आता बरं वाटतंय मला. नाश्ता पण छान झालाय, नाश्ता पण करते आता. थोडं खायला लागले, नाश्ता करायला लागले, जेवण करायला लागले. आता थोडं बरं वाटतं. बरं, घे काळजी मग.